तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे सेकंड रनर अप ती ट्रॉफी घेऊन जाईल. त्यासाठी हा 2 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. माननीय श्री अनंत भोसकर यांना विनंती असेल, सन्माननीय अनंत भोसकर यांना आपल्याला विनंती असेल, आपण या VIP डायसवर याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. ती जोडी पुन्हा एकदा आपण बघतोय. ह्या वेळेला जोडीमध्ये थोडासा बदल केला. लेफ्ट हँडर बॅटर सध्या दिसत नाही आहे. 2 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे आपण बघतोय ज्या बॅटरच्या बॅटला कंटिन्यू बॉल कलेक्ट होतात त्याच बॅटरला पाठवला करीन लका दुमाडा. मागच्या मॅचमध्ये अगदी चांगली बॅटिंग केली, त्यामुळे लका दुमाडा जो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत होता तो आता आपण बघतोय ओपनिंगसाठी बॅटिंगसाठी गेलेला आहे. लका दुमाडा आणि अनिल पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. त्यांनी जिंकलं फिल्डिंग. नागले टीम टॉस जिंकला. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी यांनी टॉस जिंकला होता. डोंगरीवाडा टॉस जिंकला होता. फिल्डिंगचा निर्णय नागले टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. आणि चला लगेच मॅचला सुरुवात करायची. हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. मागच्या मॅचमध्ये थोडासा हेमंत पाटील महागडा ठरला होता. तब्बल 17 रन्स खर्च केल्या होत्या. अटॅक केला होता तो संजय बुरेला याने हेमंत पाटील याच्यावर. स्ट्राईक एंडला लका दुमाडा आहे. पहिला बॉल. 2 ओव्हरचा सामना. चला दोन्ही टीम 12 खेळाडू लगेच येऊ. मी सांगतो की हेमंत पाटील अनिल पाटील. पहिला बॉल. ऑल द बेस्ट. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीसाठी ही मॅच. पहिला बॉल. हो, ह्या वेळेला पहिलाच बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. विकेट किपर अभिषच्या हातामध्ये बॉल जातोय. कुठल्या प्रकारची रन नाही आहे. डॉट बॉल. पहिलाच बॉल. सुरुवात चांगली केली गोलंदाजीमध्ये गोलंदाज हेमंत पाटील. तिसरा क्रमांक आजच्या दिवसामधून या जय मल्हार मास्टर पोमन ट्रॉफीमधून एक ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी ही महत्त्वाची मॅच असेल दोन्ही टीमसाठी. पुढे आला. चांगला फटका आहे मात्र बॉल खाली. फिल्डर येतोय. कॅच सुटला जातोय आणि जीवनदान मिळते. या ठिकाणी कैलासच्या हातामधून हा कॅच सुटतोय. कैलास आणि विलास हे 2 बंधू आपण बघतोय. एक वाईडिश डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने आहे, एक मिड विकेटच्या दिशेने आहे. हे 2 फिल्डर आपल्याला दिसतात. आणि हे बाबू खाली बस बाबू. 2 रन्स आलेले आहेत या बॉलवर. फॉसिंग शॉट आहे. गॅपमध्ये सुद्धा आहे. 1 बाउन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग आणला. 4 रनसाठी चौकार. आणि हा फायदा झालेला आहे. लका दुमाडा याला ओपनिंगसाठी पाठवल्यानंतर मागच्या मॅचमध्ये अतिशय फॉर्ममध्ये होता लका दुमाडा आणि सलामीला पाठवल्यानंतर सुरुवात दमदार केलेली आहे लका दुमाडे याने. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 रन स्कोर बोर्डवर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो नागले टीमचा. आपण बघतोय सन्माननीय अनंत भोसकर यांचं आगमन या मुख्य मंचावर आपण बघतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज VIP डाईसवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम. राऊंड विकेटने पुलचा फटका. एलिव्हेशन चांगलं आहे मात्र बॉल खाली. फिल्डर विलास होता. चांगला कॅच घेतला. विकेट जाईल आणि पहिला विकेट जातोय आईचौंडाई नागले मास्टर टीमचा. लका दुमाडा इज आउट. पहिला विकेट. 6 वर हा पहिला विकेट. 4 बॉलच्या समाप्तीनंतर दयानंद पाटील लगेचच क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी जाताना आपल्याला दिसतोय. आणि मागच्या मॅचमध्ये दयानंद पाटील जास्त काय करू शकला नव्हता, मात्र या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आज ही मॅच जिंकणं अतिशय गरजेचं आहे दोन्ही टीमला. आणि या ठिकाणून जी टीम जिंकेल या ठिकाणाहून एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जाणार आहे. 40+ क्रिकेट हे फक्त स्नेह संमेलनचं क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारचा पैसा नाही आहे, मात्र बघितलं आपण फक्त ट्रॉफीसाठी हा क्रिकेट खेळला जात आहे. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा कॅचची शक्यता. विलास पुन्हा फ्रेम मध्ये येतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आणि दोन्ही वेळेला आपण बघितलं विलासने चांगला कॅच वाईडिश डीप मिड विकेटला घेतलेला आहे. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. हॅट्रिकवर येतोय गोलंदाज हेमंत पाटील. ही फिल्डिंगची साथ असणं फार गरजेची गोष्ट आहे आणि फिल्डिंग अप्रतिम. खास करून आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डिंग जर कोणाची असेल
तर तो आहे विलास. 5 ते 6 कॅच आज घेतलेले आहेत विलासने. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतोय विनोद हजारे. मागच्या मॅचमध्ये विनोदच्या बॅटमधून सुद्धा एक चांगला खणखणीत चौकार आपण पाहिला होता आणि यावेळेस विनोद क्रमांक 4 वर बॅटिंग करण्यासाठी जाताना दिसतोय आपल्याला. सुरुवात चांगली झाली होती मात्र त्यानंतर लगातार 2 विकेट गेलेले आहेत. तर नक्कीच पुन्हा एकदा डाव सावरावा लागेल. अंतिम एक बॉल शेष आहे. विकेटच्या हॅट्रिकवर आलेला आहे तो गोलंदाज हेमंत पाटील. मात्र या बॉलवर एखादा मोठा फटका येणं फार गरजेची सुद्धा गोष्ट असेल. ती म्हणजे आई चौंडाई नागले टीमसाठी. स्कोर खूपच कमी आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 6 रन्स आलेले आहेत आणि 2 विकेट सुद्धा गमावलेले आहेत त्या नागले टीमने. फायनलमध्ये 2 टीम पोहोचलेले आहेत. राऊंड विकेटने हॅट्रिक बॉल. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा तोच फिल्डर दिसतो आपल्याला विलास. 1 रन पूर्ण केलेली आहे. एकच रनवर समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर या मॅचमध्ये स्कोर झालेला आहे नागले टीमचा 7 वर 2 विकेट. अंतिम एक ओव्हर शेष. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स येतात आणि किती रनचं टार्गेट देतील नागले टीम डोंगरीपाडा टीम समोर. चांगलं टेलिकास्ट RT मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून रुपेश ठाकरे, त्यानंतर नयन आणि ओमकार हे 2 कॅमेरामॅन चांगलं काम करताना. ओमकार त्रिमुखी आमचे स्कोरर चांगली स्कोरिंग करताना. त्यानंतर शशिकांत मानगुली, त्याच्यानंतर मनोज पारित हे 2 चांगले अंपायर या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. RT मूव्हीज लाईव्ह हे तुम्हाला 4 ते 8 मार्च दरम्यान सुद्धा तुम्ही नाईट टुर्नामेंटमध्ये बघणार आहोत. डे नाईट फॉर्मॅट असेल. ते म्हणजे नागले त्रिमूर्ती नागले ग्रुप आयोजित TR ट्रॉफी 2026चं जे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल ती UCN नेटवर्कवर आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळेल. ऑपरेटर नक्कीच पुन्हा एकदा तो रुपेश ठाकरेच असणार आहे. चंद्रघोष येतो बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला फटका आहे. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि फोर्स केलं बॉलला. लॉंगांच्या दिशेने 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतोय चंदरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. आणखीन येणाऱ्या कालामध्ये कॉमन क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये चांगले स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 ते 15 फेब्रुवारी या 5 दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटमधली सर्वात मोठी प्रीमियर लीग कॉमन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने चंदर. ओ चांगला बॉल. या वेळेला बॉलच्या लाईनमध्ये नव्हता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. डॉट बॉल थोडंसं प्रेशर नक्कीच वाढवेल कारण स्कोर कमीत कमी 20-25च्या वर नेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र आत्तापर्यंत स्कोर बघतो फक्त 90 झालेले आहेत. ओ फटका चांगला आहे. विनोद हजारेच्या बॅट मध्ये तो हा षटकार. वॉट अ स्ट्रोक. बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळला होता. विनोद हजारे हॅमर केला बॉल आणि सरळ पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. स्कोर जाऊन पोहोचतोय 15 वर. 15. अप्रतिम शॉट. विनोद हजारे जाऊन पोहोचतो वैयक्तिक 9 वर. 3 बॉल अद्याप विशेष. आणखीन एखादा मोठा फटका यायला पाहिजे. पुन्हा चंद्रघोष बॉलिंग ट्रॅकवर. ओ थोडासा अगोदरच बॉल खेळला होता. हाफ ट्रॅकर बॉल जरूर होता ऑफ स्टंपच्या बाहेर. वेलकम नितीन म्हात्रे केसीचे खजिनदार आहेत. भरपूर प्रेशर त्यांच्यावर आहे कारण जोपर्यंत KPL कंप्लीट होणार नाही आहे तोपर्यंत KPLची सर्व कमिटी त्यांच्यावर थोडंसं प्रेशर असणार आहे. फुल लेनचा बॉल पुन्हा एकदा आपण बघितलं डॉट जातोय. अंतिम एक बॉल शेष. षटका लागल्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतोय बॉलर चंद्रघोषे. अंतिम बॉल शेष. राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. अपील होते आणि विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त कमबॅक केलं शेवटच्या 3 बॉलमध्ये चंद्रघोषेने. आणि एकत्रित धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त झालेली आहे ती 15 आणि 16 रनचं टार्गेट असेल 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्यासाठी डोंगरीपाडा टीमला.
चला फायनल मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या. जय मल्हार पोमन मास्टर टीम कॅप्टन अँड टायगर मास्टर टीम कॅप्टन. चला टॉस साठी या. फायनल मॅच टॉस. आणि हा फायनल सामना सागर भगत सांगतात की 20 ओव्हरचा सामना ठेवावा, पण ते आपण विचारूया पहिला. 4 षटकाचा होईल सामना असा अंदाज आहे माझा. 5 तर वाजायला 7 मिनिटं आणखीन बाकी आहेत, म्हणजे हा सामना जर 5:15 पर्यंत 4 षटकाचा सामना. चार षटकाचा सामना टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस करण्यासाठी आपण बघतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि प्रवीणजी भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आज प्रवीण भगत यांना खास तिथे समोर ठेवलेले आपण टॉस करण्यासाठी. त्यांनी आज भरपूर टॉस केलेले आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते हा टॉस. आणि त्यांनाच एक वैशिष्ट्य आहे, ते वर स्टेजवर कधी येत नाहीत, स्टेजच्या खालीच बसतात आणि क्रिकेटचा आनंद घेत असतात. यस, फायनल मॅचचा टॉस. बघूया कोण टॉस जिंकेल, टॉसचा बॉस कोण होईल या फायनल मॅचचा. आणि आय थिंक पोमन टीमने टॉस जिंकलेला आहे. नागेश, काय निर्णय आहे? दोन मिनिटांमध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, वेळ आहे आपल्याकडे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. नागला टीम प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण फायनल मॅच आपल्याला 4 षटकाचा झालाच पाहिजे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा. अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम ओपनिंग जोडी पाठवा. राजा कोठावले अँड रवींद्र भोईर ही ओपनिंग जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसेल. चला घाई करायची आहे, वेळेबद्दल सहकार्य करा. 7 संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये. 7 संघांमधून आपण बघितलं फायनलमध्ये यजमान टीम पोमन मास्टर टीम, जय मल्हार पोमन मास्टर टीम जी फायनलमध्ये गेलेली आहे. त्यानंतर टायगर मास्टर कामन टीम हे सुद्धा फायनलमध्ये. आणि या 2 टीममध्ये फायनल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र हा सामना आपण जर बघतोय 3ऱ्या क्रमांकासाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आई चौंडाई मास्टर नागले, दुसऱ्या बाजूने अचानक मास्टर डोंगरीपाडा. या 2 टीममध्ये ही मॅच. स्ट्राईक एंडला बघूया कोणता बॅटर असेल. आय थिंक राजा कोठावले स्ट्राईक एंडला असेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो रवींद्र भोईर. ही जोडी मैदानामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर असेल सुभाष. पहिला षटक चांगल्या टाकावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये विकेट घ्याव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये 6 पेक्षा कमी रन्स द्याव्या लागतील, तर या मॅचमध्ये एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशनमध्ये राहू शकेल आई चौंडाई नागले टीम. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त रन जर बनवले तर सामना अगदी सोपा होऊ शकेल तो अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमला. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. डेड बॉलचा इशारा पंच शशिकांत सर यांचा. पहिला बॉल सुभाषचा. पहिल्या बॉलवर जबरदस्त प्रहार. राजा कोठावलेचे बॅटमध्ये तो हा खणखणीत षटकार. वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका राजा कोठावलेच्या बॅटमधून. सुरुवात दमदार आहे आणि दर्शवून दिलेले आहे की आम्ही नक्कीच ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी घरी घेऊन जाणार आहोत. आणि हा आगाज आहे राजा कोठावले याचा. सुरुवात चांगली आहे बॅटिंगमध्ये. अटॅकिंग सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉलवर एक दमदार शॉट. 16चं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवर 6 आलेले आहेत. नक्कीच प्रयत्न आहे या ठिकाणी डोंगरीपाडा टीमचा की पहिल्या ओव्हरमध्ये आपण 10 पेक्षा जास्त बनवायचे आहेत. सुरुवात चांगली आहे.
थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकेल सुभाष, कारण पहिल्याच बॉलवर सुरुवात एक धमाकेदार केलेली आहे. मागील काही मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना दिसला राजा कोठावले, मात्र या मॅचमध्ये सुरुवात चांगली केली आहे बॅटिंगमध्ये. पुन्हा फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स जाईल, 2 बाउन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर डीप मिड विकेटला. 4 रनसाठी चौकार. लका दुमाडा या ठिकाणी आपण बघितलं थोडस मिस जस्ट झालं आणि हा चौकार जातोय. दहा रन्स पहिल्या 2 बॉलवरच येतात, तर नक्कीच आता मात्र प्रेशर नसेल या ठिकाणी बॅटरवर. आणखीन एक चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने, हा सुद्धा बॉल येतोय. 1 रन कंप्लीट आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. लका दुमाडा पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय, मात्र उचलून थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर, आणि या 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 12 वर. 12 रन्स. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बीच टाइम फटका आहे. हवेत बॉल आहे आणि फाईन लेगचा फिल्डर येतो त्या ठिकाणी. पप्या चांगली फिल्डिंग जरूर करतोय, मात्र रन्स या ठिकाणी 1 पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 13 रन्स. फक्त 3 रन दूर आहे तिसरी क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यापासून या ठिकाणी डोंगरेपाड्याची टीम. हॉफलीला घेतलंय, मात्र हवेत बॉल जास्त उंच आहे. मिडॉनच्या दिशेने लँड होईल, कुठल्याही जवळ फिल्डर नाहीये आणि 2 रन्स पूर्ण. स्कोर इज लेवल. अंतिम फक्त 1 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. फायनलचा टॉस झालाय. चला वोमन टीम आपला निर्णय कळवा. आणखीन एक चांगला फटका आहे वाईड डिप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. ती अचानक मास्टर डोंगरीपाडा टीमला. कॉन्ग्रॅच्युलेशन अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम अँड हार्ड लक नागले मास्टर टीम. चला फायनल मॅच थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल.